तना में मेरा गांठ का परेशानी था, दर्द होता था, उसके लिए ऑपरेशन किया। अब कभी आए अस्पताल में, किसी को दिखाया? 4 तारीख को आए इधर, फिर हनुमान डॉक्टर है उनको दिखाया तो उन्हें एडमिट किया। तो अब आपका ऑपरेशन हो गया? हाँ, हो गए। कौन से डॉक्टर ने किया? डॉक्टर को तो नाम नहीं याद है। तो ठीक लग रहा था? हाँ, अभी ठीक लग रहा है। क्या क्या प्रॉब्लम है, क्या निकाला है? गांठ निकल है। दिखा आपको? हाँ। काल एक 16 तारखेला ह्यूज ओव्हेरियन सिस्ट आपण केलेलं आहे. एक 15x14x14 सेंटीमीटरचं ओव्हेरियन सिस्ट होतं. तर तिचं इथे सिटी स्कॅन आणि UAG वगैरे सगळं इव्हॅल्युएशन करून परत बनसोडे सर आणि सगळ्या वरिष्ठांशी चर्चा करून आपण इथे डिसिजन इथे घेतलं की तिची शस्त्रक्रिया इथे करण्यात यावी म्हणून. तर खूप मोठं ते सिस्ट होतं आणि त्याच्यासोबत आपण तिची हिस्टेक्टॉमी पण केली. त्याच्या अगोदर पण एक उषा गुप्ता नावाची पेशंट होती, ती 13 तारखेला इथं ऑपरेट केली. तिचं दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केलेलं आहे. तिचं ह्यूज सिस्ट होतं, लाईक 15x14. ते दुर्बिणीद्वारा केलं. ते पण सरांच्या परमिशन आणि मार्गदर्शनाखाली केलेलं आहे. ह्याच्यात सगळ्यांनीच सहकार्य केलं. OTचे सिस्टर्स, माझे कलिग्स, स्टुडंट्स, परत सगळेच जणांनी, मामा मावशी, सगळे सिस्टर, सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि ह्या मागच्या 2 आठवड्यात म्हणजे खूप मोठ्या मोठ्या सर्जरीज इथे केल्या. त्यात एक वेसिक्युलर मूल होतं 20 वीक्सचं आणि एक ब्रॉड लिगामेंट फायब्रॉइड होतं आणि एक इंट्राम्युरल ह्यूज फायब्रॉइड होतं. तर मागच्या 2 आठवड्यात खूप मोठ्या मोठ्या सर्जरीज इथे करण्यात आल्या आणि वरिष्ठांच्या परवानगी आणि मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या सर्जरीज करण्यात आल्या. मॅडम, मध्यवर्ती रुग्णालय सेंट्रल हॉस्पिटल म्हटलं की पेशंट येण्यासाठी घाबरतात, तर त्यांना तुम्ही कसं सांगा की इथे या शस्त्रक्रिया होतात, सर्व इथं होतं व्यवस्थित? खरं तर घाबरायचं कारण काही नाही आहे इथे. सगळेच जण इथे ट्रेंड आहेत आणि वर्कलोडही खूप आहे इथे, पण त्यातल्या त्यात आम्ही जेवढं होईल तेवढं इलेक्टिव्ह करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि ॲडव्हान्स सर्जरीज इथे आम्ही करतो आहे, ते पण लॅप्रोस्कोपिकली. तर घाबरायचं कारण नाही आहे. मार्गदर्शन कसं असतं? ऑलवेज ते सगळेच सपोर्टिव्ह असतात. बनसोडे सर, ACS सर, सगळेजण सगळेच सपोर्टिव्ह आहे. पोटातच. नाव अंशुबाई चव्हाण आहे. राहायला कुठे तुम्ही? बदलापूर ईस्टला. काय त्रास का होता? काय नाही, पोटात रात्रीचा गोळा दुखायचा. दवाखान्यात दाखवले प्रायव्हेटमध्ये. म्हणलं तर बाई तुझा पोटात गाठ आहे म्हणून ते लोकांनी हात नाही लावला. तर आता गरीब माणसं काय करणार, म्हणते जातो हॉस्पिटल आहे तुझ्यासाठी. मग तुम्ही सेंटरला कधी आला? 1 महिना झाला आले मी इथे. मग पाठीमागा कोण नाही तरी मी विचारली स्वतःहून डॉक्टर लोकांना, डॉक्टर साहेब माझा करा पटकन, मग पाठीमागा कोण नाही. आज तुमचं ऑपरेशन झालेलं आहे, सक्सेस झालं आहे का? आता काय त्रास होतो का तुम्हाला? त्रास नाही आता. कोणत्या डॉक्टरने केलं ऑपरेशन? नाव काय त्यांचं? रोकडे मॅडम. कोणार्क, अपना शहर अपनी